नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ESRB नेट 2026 जी येणार आहे त्याच्यातला कम्प्लीट सिलेबस ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. की सिलेबस काय काय किती युनिट आहेत याबद्दलचं डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हा ओव्हरव्ह्यू आहे. टोटल याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर टोटल आपल्याला जे आहे ते टोटल आपल्याला 11 युनिट या ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे. तर या 11 युनिट मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते आपण या ठिकाणी आजच्या या लेक्चर मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. जर पहिलं पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे सिलेबसचा जो स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर स्ट्रक्चर मध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय ते म्हणजे कोर्स व्ह्यू आहे. टोटल फर्स्ट जो युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री आणि प्रिन्सिपल्स या ठिकाणी पाहिजे. सेकंड मध्ये लॅब आणि अनालिटिकल टेक्निक्स कोणकोणते वापरले जातात, मग त्याच्यामध्ये हॉट एअर ओव्हन असेल. ठीक आहे. दुसरं जर पाहायला गेलं तर ऑटोक्लेव्ह असेल. या सगळे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि कोणकोणत्या टेक्निक्स तेही पाहिजे. फिजिओलॉजिकल अँड मॉलिक्युलर पॅथॉलॉजी हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मायकोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी, प्लांट व्हायरोलॉजी, डिसीज एपिडेमॉलॉजी, फेनोटायपिक पॅरासाइट्स आणि नॉन पॅरासाइटिक डिसीजेस जसं आपल्याला टेम्परेचरच्या बाबतीत असेल किंवा ह्युमिडिटीचा काय इम्पॅक्ट होतो डिसीज डेव्हलपमेंटमध्ये किंवा डिसीज कशा पद्धतीनं. त्यानंतर व्हायरल आणि बॅक्टेरियल डिसीजेस जे आहेत ते पाहायचे आणि मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे टोटल आपले 11 युनिट आहेत. हा आपला कोर्स आहे आणि या कोर्सनुसार आपण एक मध्ये कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तेही आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट युनिट जर पाहायला गेलं तर हिस्ट्री आहे. आणि जर हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते ते म्हणजे हिस्ट्री आणि लँडमार्क कोणकोणते झालेत. माइलस्टोन पॅथॉलॉजीमध्ये कुठे आहेत, पर्टिक्युलर रेफरन्सेस इन इंडिया, इंडियामध्ये कोणकोणते माइलस्टोन या ठिकाणी झाले, मेजर इपिडेमिक आणि सोशल इकॉनॉमिक इम्पॅक्ट, फेमाइन असेल जसं ग्रेट फेमाइन असेल, त्याच्यानंतर बंगाल फेमाइन असेल, त्याचा क्रॉप फेल्युअर मध्ये काय इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळे किती लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर प्रोटेक्शन मेजर मध्ये आपल्याला हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट मध्ये मग केमिकल कसे डेव्हलप झाले, लेजिस्लेटिव्ह कोणकोणत्या वापरले गेल्यात, कल्चरल डेव्हलपमेंट कसे झाले, बायोलॉजिकल मेजर्स म्हणजे सध्याच्या कंडिशनला बायो कंट्रोल एजंटचा जो इम्पॅक्ट आपण या ठिकाणी बघतोय डिसीज डेव्हलपमेंट किंवा डिसीज कंट्रोल मध्ये तोही आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोर कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर या ठिकाणी फिजिओलॉजिकल स्पेशलायझेशन इन पॅथोजन्स मध्ये कशा पद्धतीने चेंज झाले, कोर्स पॉस्युलेट आहे, मग कोर्स पॉस्युलेटचा रोल काय, जर ऍप्लिकेशन आपण कसं करायचंय, पॅथॉलॉजी पॅथोजन बायोलॉजी आपल्याला ठिकाणी पाहिजे, त्याचं ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन असेल, सर्वायवल आणि डिस्पर्सल ऑफ पॅथोजन पाहिजे. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इन्फेक्शन कशा पद्धतीने होते, ते कॉलनाइज कसं करते आणि सिम्पटम डेव्हलपमेंट जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सगळं आपण GN अग्रिओज मध्ये जे दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक आपला जर महत्वाचा टॉपिक जर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो तो म्हणजे लॅबोरेटरी आणि अनालिटिकल टेक्निक्स कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये मीडिया कसा तयार करायचा, वर्क कसं करायचं, प्रिपरेशन असेल, स्टरलायझेशनचं कॉमन मीडिया आहे, कसा मीडिया बनायचा, कोणकोणते मीडिया वापरले जातात, आयसोलेशन कसं करायचं पॅथोजनचं, पॅथोजन आयडेंटिफाय कसा करायचा, प्रिझर्वेशन प्युअर कल्चर कसं ठेवायचं, मेथड ऑफ इनॉक्युलेशनच्या कोणकोणत्या मेथड आहेत, डिसीज मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, त्यामध्ये क्वारंटाईन मेथड असेल, मेथड फॉर मेजरिंग द प्लांट डिसीज इन्सिडेन्स आणि सिव्हिरिटी चेक करायची. ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर डिटेक्शन आपल्याला या ठिकाणी करायचंय, न्यूक्लिक ऍसिड प्रोब्स आपल्याला पाहिजे, मग साऊथर्न, नॉर्थर्न, वेस्टर्न हायब्रिडायझेशन काय असते, इलिझा टेस्ट कशी असते, ती कशी यूज केली जाते, त्यानंतर ISEM जी टेस्ट आहे, PCR असेल, सीड प्लांटिंग मटेरियल टेस्टिंग कशी करायची. त्यानंतर लॅब इक्विपमेंट मध्ये आपण पाहणार आर्टिकल पाहणार, हॉट एअर पाहणार, लॅमिनेटिंग फ्लो पाहणार, स्पेक्ट्रो फोटोमीटरचा उपयोग कसा करायचा, कसं प्रिन्सिपल आहे त्यांच्यावर ते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, लाईट आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशी यूज करायची आणि त्याचा यूज मध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, इन्क्युबेटर कसं असतंय, अल्ट्रा सेंट्रिफ्यूज काय असतंय, इलिझा रीडर काय असते, हे सगळे इक्विपमेंट आपण डिटेलमध्ये आपले जे येणारे नेक्स्ट लेक्चर आहे त्यामध्ये हे आपण
पाहणार आहोत. म्हणजे हे टोटल असं समजा की या युनिटमध्ये आपले टोटल 4 लेक्चर या ठिकाणी होतील. त्याच्यानंतर थर्ड महत्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे आपल्याला पाहायचा आहे तो आहे या ठिकाणी फिजिओलॉजिकल आणि मॉलिक्युलर प्लांट पॅथॉलॉजी, ज्यामध्ये ट्रेस पॅथोजेनेसिस आपल्याला पाहिजे, अल्टर द प्लांट मेटाबॉलिझम अंडर द बायोटिक ट्रेस. कशा पद्धतीने जर बायोटिक ट्रेस निर्माण झाला तर मेटाबॉलिझम प्लांटच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंज होतात ते आपल्याला पाहिजे. रिकग्नायझेशन असेल, पेनिट्रेशन कसं होतं, इन्व्हेजन पाहिजे, प्रायमरी डिसीज डिटर्मिनंट कसं करायचं, रोल ऑफ एन्झाईम्स अँड टॉक्सिन्स डिसीज डेव्हलपमेंट मध्ये काय असेल, मग सॅलिसिलिक असेल, जास्मनिक ऍसिड असेल. ठीक आहे. या सगळ्या ऍसिडचा आपल्याला या ठिकाणी इम्पॅक्ट पाहायचा आहे. हे आपण या मेन जे या ठिकाणी रेजिस्टन्स मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे. फायटो अलेक्झिन्स कसे डेव्हलप होतात, पीआर प्रोटीनचा रोल काय, अँटीव्हायरल प्रोटीन कसे डेव्हलप होतात, सिस्टमिक अक्वा रेजिस्टन्स म्हणजे काय, त्यानंतर इंडोस जो रेजिस्टन्स आहे तो हे आपल्याला टिकट पाहिजे. त्याच्यानंतर हायपर सेन्सिटिव्ह रिस्पॉन्स, याच्यावर जीन्स कशा पद्धतीने मदत करते, आणि ऍक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल्स ओ. ठीक आहे, आपल्याला हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर टिश्यू आणि सेल बायोलॉजी मध्ये पाहायचं, टिश्यू कल्चरचं काय रोल आहे, व्हायरस डिसीज फ्री करण्याकरता सोमा कल्चर व्हेरिएशन कसं आहे, सोमॅटिक हायब्रिडायझेशन कसं करू शकतो. त्याच्यानंतर एलिमेंटरी जेनेटिक इंजिनिअरिंग आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. मॉलिक्युलर मॅनेजमेंट टूल्स कोणकोणते, सॅटेलाइट, अँटी सॅटेलाइट, अँटीसेन्स जे व्हायरस आहेत तेही पाहिजे, RNA असतील ते पाहिजे, रायबोझोम पाहिजे, प्रोटीन स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने यूज केली जाते. त्यानंतर हायपोव्हायरुलन्स म्हणजे काय, क्रॉस प्रोटेक्शन कसं केलं जातं, प्रोमोटर टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करतोय, बायोसेफ्टी आणि बायो इथिक्सच्या बाबतीतही आपल्याला त्याचे रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील, तेही आपल्याला या ठिकाणी आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये हे पाहणार आहोत. दुसरं सांगायचं गेलं तर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो चौथा युनिट जो मेजर युनिट आहे मायकोलॉजी. ठीक आहे. मग या मायकोलॉजी मधनं कोणते क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात, ज्यामध्ये क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन विचारतात की कुठली फंगस कोणत्या क्लासमध्ये येते. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय येतील, मग इडिबल फंगस जसा मशरूम असेल. ठीक आहे. मशरूमचा उपयोग काय आहे, त्यानंतर एन्टोमोजिनस किंवा इन्सेक्ट असोसिएटेड फंगी हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर मायक्रोरायझल असोसिएशन आपण पाहू शकतो, सिम्बायोटिक फंगस काय, रूट रिलेशनशिप अँड देअर सिग्निफिकन्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. फंगल सेल बायोलॉजीच्या बाबतीमध्ये सेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय, मॉर्फोलॉजी असेल, फंक्शन असेल, केमिकल कंपोजिशन ऑफ सेल्स आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये नागचा उपयोग कसा केला जातो किंवा त्याचा रोल काय आहे जे त्याच्या सेल वॉल मध्ये असते, सेल्युलोज असेल. ठीक आहे. हे जे कंपोजिशन आहे सेल बायोलॉजी मधलं तेही आपल्याला या ठिकाणी पाहिजे. सेल ऑर्गॅनिझम मध्ये मग कोणकोणत्या सेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, त्यांचं वेगवेगळे फंक्शन्स काय ते आपण डिटेल मध्ये या ठिकाणी या लेक्चर मध्ये येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी तुमचं आमचं चॅनल आहे एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी. याला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, मग येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जो 5वा युनिट आहे तोही महत्वाचा आहे. याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात दरवर्षी, क्वेश्चन याच्यामधून असतात. टॅक्झॉनॉमी आणि स्ट्रक्चर कसं आहे ते पाहिजे, आयडेंटिफिकेशन कसं करायचे, क्लासिफिकेशन असं कसं करायचं. ठीक आहे. मॉर्फोलॉजी जे आहे, अल्ट्रास्ट्रक्चर, केमिकल कंपोजिशन आणि प्रोकॅरियोटिक सेल्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. ग्रोथ आणि जेनेटिक्सच्या बाबतीमध्ये ग्रोथ कर्व म्हणजे काय, न्यूट्रिशन कोणकोणतं वापरतात, ॲटोट्रॉपिक न्यूटन कसे तयार होतात, रेजिस्टन्स सेल्स कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन, कंजुगेशन आणि ट्रान्झॅक्शन हे जे जेनेटिक मेकॅनिझम आहे त्यांच्यामध्ये म्युटेशन किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये चेंजेस कसे कसे होतात, जेनेटिकल चेंजेस, आणि ते डिसीज रेजिस्टंट डेव्हलपमेंट कसं होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर एक्स्ट्रा क्रोमोझोमल इलेमेंट्स आपल्याला पाहिजेत, प्लाझ्मिड बॉन्ड जीन्स असतील, एक्सप्रेशन असेल, त्याच्यामध्ये AVR जीन म्हणजे काय, त्यानंतर HRP जीन काय असते, VIR जीन काय असते, PAT जीन्स काय असते, या सगळ्या जीन्स आणि त्यांचा रोल आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बॅक्टेरियोफेजेस आहे, लायटिक आणि लायसोजेनिक सायकल आपल्याला बॅक्टेरियोफेजेसचे पाहिजे आहे. बॅक्टेरियाला किल करणारी जी बॅक्टेरिया आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. ऍप्लिकेशन असेल किंवा फास्टिडियस प्रोकॅरियोट्स ते आपल्याला पाहिजे. ऍप्लिकेशन प्रोकॅरियोट इनहिबिटर्स
मोड ऑफ ऍक्शन त्यांचं कसं आहे, इकॉनॉमिक युजेस ऑफ प्रोकॅरियोटचा कसा करू शकतोय, मग ते बेनिफिशियल असेल किंवा ॲज अ डिसीज रिलेटेड असेल तोही आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर फायटोप्लाझ्मा म्हणजे काय, अदर फास्टिडियस प्रोकॅरियोट्स आपण कसे डेव्हलप करू शकतो, मॉर्फोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि लाईफ सायकल त्यांच्यावरली जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. सो हे आपलं आहे 5वं युनिट. त्यानंतर 6व्या युनिटला आपण जाऊया. 6व्या युनिटमध्ये आपल्याला व्हायरोलॉजी पाहिजे. ठीक आहे. व्हायरोलॉजीमध्ये स्ट्रक्चर असेल त्यांच्यावालं, नेचर, कंपोजिशन, आर्किटेक्चर ऑफ व्हायरसेस आणि व्हायरॉइड म्हणजे काय, प्रॉपर्टीज असतील, व्हायरॅबिलिटी असेल, सॅटेलाइट व्हायरसेस आणि सॅटेलाइट आरएनए आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर डिटेक्शन अँड डायग्नोसिस कसं करायचं, बायोलॉजिकल, फिजिकल, केमिकल आणि सिरोलॉजिकल, मॉलिक्युलर असे आपल्याला पाहिजे. कन्व्हेन्शनल बायोटेक्नॉलॉजिकल डायग्नोसिस. त्यानंतर बिहेवियरल प्लांट्स असेल, इन्फेक्शन, रेप्लिकेशन, मुवमेंट विदिन द से होस्ट कशी होती, हिस्टोलॉजिकल चेंजेस कसे कसे झाले, इन्क्लुझिव्ह बॉडी कोणत्या, ट्रान्समिशन आणि क्लासिफिकेशन बाबतीत व्हायरल वेक्टर रिलेशनशिप, हा सगळ्यात मोठा व्हायरस स्प्रेड होण्याकरता महत्वाचा आहे आणि तो आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून की या एका गोष्टीवर आपण मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी या ठिकाणी डेव्हलप करू शकतो किंवा डेव्हलप करण्याकरता आपल्याला इझी जातात. त्याच्यानंतर 8वा जो आहे प्लांट डिसीज इपिडेमॉलॉजी, हा या चॅप्टरवरती लास्ट जी 2025 ची ASRB नेट जे आहे त्या नेटवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स होते. ठीक आहे. या ठिकाणी मॅक्झिमम क्वेश्चन्स यावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोर कन्सेप्ट काय, कन्सेप्ट इन द इपिडेमॉलॉजी, डिसीज डेव्हलपमेंट इन प्लांट पॉप्युलेशन असेल, मोनोसायक्लिक म्हणजे काय, पॉलिसायक्लिक पॅथोजन कोणकोणते असतात, मग त्याच्यामध्ये रस्ट येतोय. ठीक आहे. रस्ट बद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल ड्रायव्हर्स काय असतात, रोल ऑफ एन्व्हायरमेंट अँड मेट्रोलॉजिकल फॅक्टर्स इपिडेमिक्स मध्ये काय करतात, मॉनिटरिंग कसं होतं, सर्वे म्हणजे काय, सर्व्हिलन्स असेल इन्क्लुडिंग रिमोट सेन्सिंग, प्रिडिक्शन अँड फोरकास्टिंग ऑफ डिसीजेस, त्यानंतर मॉडेलिंग अँड लॉस असेसमेंट, त्यांना इपिडेमिक अनालायसिस, प्रिडिक्शन मॉडेल आपण करू शकतो, क्रॉस लॉस असेसमेंट असेल, क्रिटिकल पॉईंट, मल्टिपल पॉईंट्स असतील, मॉडेल्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, 8 नंबरच्या पॉईंट मध्ये आपण फेनोरॉगॅमिक पॅरासाइट्स असतात, नॉन पॅरासाइट डिसीजेस कसे आहेत. फेनोरॉगॅमिक पॅरासाइट म्हणजे काय, डिसीज काउज बाय द पॅरासिटिक फ्लॉवरिंग प्लांट्स, देअर मॅनेजमेंट, सॉइल अँड वॉटर ट्रेस, अनफेवरेबल सॉइल एन्व्हायरमेंट असेल, ड्रॉट अँड फ्लडिंग ट्रेस आपण या ठिकाणी पाहू शकतो, न्यूट्रिशनल डिसऑर्डर असेल, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज इन क्रॉप, एअर पोल्युशन्स, त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी एअर पोल्युटन्स काय असतात, ऍसिड रेन इफेक्ट ऑन प्लांट्स काय होतोय. आणि सध्याचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे, एन्व्हायरमेंटल किंवा ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगचा डिसीज डेव्हलपमेंट मध्ये काय इम्पॅक्ट आहे तोही आपल्याला जाणून घेणं आहे, कारण करंटच्या दृष्टिकोनातून याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तेही आपण या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरं पाहायचं आहे ते म्हणजे फंगल डिसीज क्रॉप कोणकोणते आहेत, त्यामध्ये कोर ग्रुप, क्रॉप ग्रुप आपण कव्हर करणार आहोत. सिरियल असेल, मिलेट असेल, ऑइलसीड असेल, पल्सेस असतील, फ्रूट, व्हेजिटेबल, प्लांटेशन, फायबर, पायसेल, या सगळ्यांचे डिसीजेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचं मॅनेजमेंट असेल किंवा त्याच्यामधून कोणते क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर डिसीज प्रोफाईल जर पाहायला गेलं तर इटिओलॉजी आहे, डिसीज सायकल, त्यानंतर परप्युएशन ऑफ द पॅथोजन्स कसं होतंय, इपिडेमॉलॉजिकल जे मॅनेजमेंट आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फील्ड लेवल इपिडेमॉलॉजी आणि डिसीज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी कशा करायचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस असेल, डिसीज इन द ट्रान्झिट स्टोरेज, अल्फा टॉक्सिन असेल, देअर इंटिग्रेटेड मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 10 नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीज क्रॉप जे आहे ते आपल्याला पाहिजे. कोणकोणते क्रॉप आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, सिरियल असेल, पल्सेस असेल, ऑइलसीड, फ्रूट प्लांटेशन, यांच्या जे सायंटिफिक नेम आहे ना, सायंटिफिक नेम याच्यावरती 2025 ला मॅक्झिमम क्वेश्चन्स होते. ठीक आहे. याच्यावरती पण क्वेश्चन्स आपल्याला आलेले पाहायला मिळतात. पॅथोजन ग्रुप कोणता, बॅक्टेरिया, व्हायरसेस, व्हायरॉइड, फायटोप्लाझ्मा आणि अदर जे काही आहेत त्या सगळ्यांचे आपण या ठिकाणी डिसीज आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर ट्रान्समिशन असेल, मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे, पॅथोजन वेक्टर रिलेशनशिप आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि हीच आपल्याला मॅनेजमेंटसाठी महत्वाची स्टेप्स आपण मानू शकतो. त्यानंतर इपिडेमॉलॉजिकल मॅनेजमेंट, डिसीज इपिडेमॉलॉजी आणि मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आपल्याला जाणून घ्यायची.
ठीक आहे. त्यानंतरचा 11 नंबरचा या ठिकाणी मुद्दा म्हणू शकतो मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस, ज्याच्यामध्ये क्वारंटाईन अँड रेग्युलेशन असेल, प्रिन्सिपल ऑफ प्लांट क्वारंटाईन, एक्झॉटिक इंट्रोड्युस्ड पॅथोजन, एस इश्यूज अंडर WTO ट्रिप्स आणि पेस्ट रिस्क अनालिसिस आपल्याला पाहिजे, जेनेटिक्स ऑफ रेजिस्टन्स, जीन फॉर जीन हायपोथेसिस, पॅरासाइट मेडिएटेड सिलेक्शन, QTL मॅपिंग असेल, ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स, डिसीज प्री सीड प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे, कल्चर अँड बायोलॉजिकल कंट्रोल कोणकोणते वापरायचे, सॉइल सॉलरायझेशन आणि इंडिकेटेड डिसीज डेव्हलपमेंट असेल, अँटागोनिस्टिक मायक्रो ऑर्गॅनिझम, सॉइल फंगिस्टाइड्स आणि PGPR केमिकल कंट्रोल्स असतील, क्लासिफिकेशन ऑफ फंगिसाइड, अँटीबायोटिक बायोसिक कम्पॅटिबिलिटी, रेजिस्टन्स टू फंगिसाइड, अँटीबायोटिक, एन्व्हायरमेंटल इफेक्ट, स्प्रिंग, डस्टिंग इक्विपमेंट्स, केअर अँड मेंटेनन्स. तर अशा पद्धतीने आपण टोटल या ठिकाणी किती युनिट पाहिलेले आहेत? टोटल 11 युनिट आपले या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. याच्यामधून कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, मागचे जे बॅक इयरचे किंवा प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्याबद्दलचं डिटेल आपण एक स्पेशल लेक्चर घेऊया. आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू करतोय, तर टेस्ट सिरीज आपण लवकरच तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. धन्यवाद. आमचा चॅनल आहे एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी. या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे. आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चर.